सो फायनली आज मी घेतला होता माझा ड्रीम मिरर, जो की मला खूप टाईमपासून हवा होता. चला तर मग सुरुवातीपासून सांगते. सो फायनली आजपासून मी डिसाईड केलं होतं टू स्टार्ट अ व्लॉगिंग डेली. मागचे काही दिवस भरपूर रिझन्समुळे मला जमलं नाही. बट आज फायनली मी डिसाईड केले टू टेक 30 डेज चॅलेंज. सो असा आहे माझा आउटफिट ऑफ द डे. एका फ्रेंडच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी मी रेडी वगैरे होऊन निघाली होती विव्याना मॉलला जाण्यासाठी. आणि हे होतं तिच्यासाठी सरप्रायझिंग बर्थडे गिफ्ट. तर आज चक्क पहिल्यांदा मी लवकर पोहोचली होती आणि ह्या दोघी कॅमेऱ्यापासून तोंड लपवत होत्या, माहीत नाही का. आणि मग निकीच्या खूप साऱ्या फनी गेसेस नंतर आम्ही फायनली तिला तिचं गिफ्ट देऊन टाकलं. आणि हे होतं एका Instagram स्टोअरकडनं, ज्यांचं नाव आहे रिया. निकीला तर तिचं बर्थडे गिफ्ट खूप आवडलं होतं. तुम्हाला पण असे काही ज्वेलरीज हवे असतील तर यू कॅन जस्ट रीच आउट देअर पेज, आय एम मेन्शनिंग बिलो. आता गिफ्ट वगैरे देऊन झाल्यानंतर होती केक कटिंगची बारी. केक कटिंग झाल्यानंतर ह्या दोघीच आपापसामध्ये केक खात होत्या. मला कोण भरवणार यार. नंतर मी सुद्धा केक खाल्ला आणि बघू होती माझा लिप ग्लॉस गेला तर नाही ना, बट इट इज स्टील देअर गाईज. थोड्या गप्पा वगैरे मारून आम्ही पेटपूजा करण्याचं डिसाईड केलं. तो गेलो होता आम्ही KFC मध्ये ऑर्डर करायला. खूप लाईन बघून आम्ही मशीननेच ऑर्डर करायचं ठरवलं, बट अनफॉर्च्युनेटली मशीन वॉज नॉट वर्किंग. मग मॅन्युअलीच ऑर्डर करावं लागलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो वाव मोमोला आणि इथे बघते तर काय ब्लू कलरचे मुंबई इंडियन्स मोमोज होते यार. आता मॅकडोनल्डचे फ्राईज घेतले म्हणजे पेरी पेरी इज मस्ट. एवढ्या गरमीत कोल्ड्रिंकचा आनंद घेतच होतो, तेवढ्यात बघतो तर काय बाहेरून एक मेट्रो चालली होती. आता मेट्रोकडे बघता बघता आम्ही आमच्या कॉलेजच्या जुन्या आठवणी आठवत होतो. खूप गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. ह्या दोघींना टाटा बाय बाय केलं आणि एवढी ऑटोची लाईन बघून मी तर डिसाईड केलं नॉट टू गो बाय ऑटो. गपचूप मी बाहेरून बसने गेली आणि पोहोचली जवळच्याच एका मिस्टर DIY स्टोरूममध्ये. आणि मला हवा असणारा मिरर इथे अवेलेबल होता, त्यामुळे मी आधी घेतली शॉपिंग करून, बिकॉज मिरर होता काउंटरला. मग जाता जाता तो घेणार होती. छोटी मोठी शॉपिंग करून झाली आणि मी गेले होते काउंटरला मिरर घेण्यासाठी. पण बघते तर काही व्हाईट कलरमध्ये तिथे फ्रेश पीस अवेलेबलच नव्हता. म्हणून हा डिस्प्लेवाला घेण्याचं ठरवलं, बट तिथे पण हा डाग लागला होता. पण मी हार नाही मानली आणि हा दादा कुठून तरी आला आणि त्याने मला व्हाईट कलरचा मिरर शोधून दिला. मग ऑटो बघण्यासाठी बाहेर गेलं तर काय एकही ऑटो मिळत नव्हती. त्यामुळे नंतर डिसाईड केलं टू बुक द ऑटो आणि मला ऑटो फायनली मिळाली आणि मी घरी निघाली होती माझा मिरर घेऊन. स्वतःसाठी काही करणं म्हणजे एक नेक्स्ट लेव्हलची खुशी असते गाईज. घरी पोहोचल्यानंतर ह्या 2 क्युटीज मला भेटायला आल्या होत्या जस्ट बिकॉज त्यांना हा मिरर बघायचा होता आणि त्यांच्यासमोरच मी अनबॉक्सिंग केलं. त्यांनी माझा हा व्हिडिओ काढला 1, 2, 3 अँड टन टडन. हा होता माझा ड्रीम मिरर आणि जो की मी फायनली घेतला होता. मिरर अनबॉक्सिंग करून झाल्यानंतर मी आणि माझा भाऊ निघालो होतो डीमार्ट जाण्यासाठी. बॅकग्राऊंडसाठी थोडे छान असे एस्थेटिक पडदे घेण्यासाठी. आणि असं कधीच शक्य नाही की डीमार्टला आलोय ना आपण ठरवलेली एकच वस्तू घेऊन गेलोय. तर भरपूर खर्च झाल्यानंतर आम्ही निघालो होतो डीमार्टमधून बाहेर आणि हे पॉपकॉर्न आमच्या दोघांना खूप आवडतात. ह्या क्युटीला बाय बाय करून आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि मध्येच घेतली माझ्या भावासाठी पावभाजी. आणि असा काहीसा होता माझा 30 डे चॅलेंजचा फर्स्ट मिनी व्लॉग. माझ्या नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय बाय.